नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये टोमॅटो घालून एक अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत की ती रेसिपी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच खूपच आवडणार आहे. प्लस पॉइंट असा आहे की एकाच रेसिपीमध्ये आपण 2 रेसिपी दाखवणार आहोत, किंवा एक रेसिपी आपण जी करणार आहोत ती महिनाभर टिकून राहणार आहे. आणि दुसरी तर एवढी छान आहे ना की ती लहान मुलांना अगदी आवर्जून खूपच आवडणार, एवढी छान रेसिपी आहे. त्यामुळे ही रेसिपी कोणती आणि काय असेल त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. ही रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला छान लाल लाल भडक असलेली टोमॅटो घ्यायची आहेत. शिवाय ती चांगल्या क्वालिटीची असली पाहिजेत, म्हणजेच काय आहे, त्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो महिनाभर टिकायला मदत होईल. टोमॅटो मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला हा जर ग्लासचा जार ऑनलाईन मागवायचा असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता पाण्याला छान उकळ आलेला आहे. आता आपण धुवून घेतलेली जी टोमॅटो आहेत ती यामध्ये घालून घ्यायची आहेत. तर सर्व आपण टोमॅटो यामध्ये घालून घेऊया. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे असे साधे सोपे खमंग चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. आता आपल्याला या पाण्याला छान उकळ येऊन द्यायचं आहे, जोपर्यंत आपली टोमॅटोची सालं निघत नाहीत. तुम्हाला दिसतच असेल की आपल्या टोमॅटोची सालं निघायला सुरुवात झालेली आहे. आता गॅस बंद करून एका गाळणीवर हे सगळं टोमॅटो आपल्याला गाळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचे आहेत आणि थंड होऊन द्यायचे आहेत. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला या टोमॅटोची सर्व सालं सोलून घ्यायची आहेत. तर सर्व टोमॅटोची सालं आपण काढून घेऊयात. याआधी टोमॅटो केचपची व्हिडिओसुद्धा मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता. बोलता बोलता आपली टोमॅटोची सगळी सालं काढून झालेली आहेत. आता या टोमॅटोची आपल्याला बारीक फोडा करून घ्यायचे आहेत, तर आपण टोमॅटोच्या बारीक फोडा करून घेऊया. तसेच आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ना, ही रेसिपी आपण ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा कॅरी करू शकतो. खरंच लहान मुलांना तर एवढी आवडणार आहे ना, अगदी कुरकुरे वगैरे खाणं सोडून देतील एवढी छान ही रेसिपी तयार होणार आहे. तर या ठिकाणी आपले टोमॅटो सुद्धा बारीक चिरून झालेले आहेत. टोमॅटो बारीक चिरताना आपला देठाकडचा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपले सगळे टोमॅटो चिरून झालेले आहेत. आता ही आपल्याला एका मिक्सरमध्ये घालून घ्यायची आहे आणि याची स्मूथ प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपली स्मूथ प्युरी तयार करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला एक गाळणी घ्यायची आहे आणि खाली परात ठेवायची आहे, आणि ही सगळी जी प्युरी आहे ना ती आपल्याला चमच्याच्या साहाय्याने या गाळणीमधून गाळून घ्यायची आहे. असं गाळून घेतल्यामुळे काय होईल, त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत, म्हणजे टोमॅटोच्या ज्या काही बिया आहेत त्या सगळ्या या गाळणीवर राहतील आणि आपल्याला एकदम स्मूथ अशी प्युरी भेटेल. त्यासाठी आपल्याला हे चाळणीवर व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आणि हा जो राहिलेला चोथा आहे तो टाकून द्यायचा आहे. आता आपल्याला या प्युरीमध्ये काही इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये मी एक अर्धा चमचा एवढी हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे, आणि तसंच 1 ते सव्वा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, म्हणजेच काश्मीरी लाल पावडर, आणि पेरी पेरी मसाला 1 ते 1.5 चमचा एवढा घेतलेला आहे. तसेच चवीपुरते मीठ घालून घेऊया. आता याच प्युरीमध्ये आपल्याला पाऊण वाटी एवढं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे, आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि ज्याप्रमाणे म्हणजे गरजेप्रमाणे लागेल त्याप्रमाणे आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे. आता गव्हाच्या पिठाचं एक्झॅक्ट प्रमाण किती लागेल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण ऑलरेडी मी 3 वाटी येथे गव्हाचं पीठ घेतलेले आहे. 1 वाटी म्हणजे आपला 1 कप एवढं मेजरिंगने होतं, एवढं आपण तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित घालून छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. एकदमच सगळं पीठ घालायचं नाही, थोडं थोडं करून जसं लागेल त्याप्रमाणे आपल्याला इथे पीठ घालून घ्यायचं आहे. लहान मुलं जे स्नॅक्स खातात किंवा आपण जे स्नॅक्स खातो ते बनवताना किती स्वच्छतेची काळजी घेतलेली असते ते आपल्याला माहीत नसतं. तर आज आपण जो हा प्रकार बनवणार आहोत तो स्नॅक्सचाच एक प्रकार आहे, पण एवढा भारी तयार होतो ना, नक्कीच तुम्हाला बघितल्यावर खरंच आवडणार. तर इथे आपल्याला एक्झॅक्ट 3 वाटी एवढं गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि पाऊण वाटी एवढं तांदळाचं पीठ लागलेलं आहे. आता यावर तेल घालून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तूप सुद्धा तुम्ही घालू शकता, आणि पुन्हा पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता ही जी आपण रेसिपी बनवणार आहोत, एक आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत, आणि आता जी मी रेसिपी बनवणार आहे ती थोडक्यात पिझ्झा टाईपमध्ये बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे, तसेच एक कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला जेवढं बारीक कापून घेता येईल तेवढा टोमॅटो बारीक कापून झालेला आहे. आता आपल्याला त्याचप्रमाणे कांदासुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर आपण कांदासुद्धा बारीक चिरून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला जेवढा बारीक कापून घेता येईल तेवढा बारीक कांदासुद्धा कापून झालेला आहे.
आता आपल्याला त्याचप्रमाणे कोथिंबीर सुद्धा चिरून घ्यायची आहे. तर आपण कोथिंबीर सुद्धा चिरून घेतलेली आहे. आता चिरलेलं साहित्य थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आणि येथे 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं पीठ छान मुरलेलं आहे. आता यातील फक्त आपल्याला 2च गोळे पिठाचे वेगळे करून आपला छोटा मिनी पिझ्झा तयार करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपले 2 गोळे रेडी झालेले आहेत. आता आपल्याला पहिला गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे. म्हणजे गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी लहान साईज मध्येच पिझ्झा केलेला आहे. म्हणजे बघायला पण छान वाटतो आणि खायला सुद्धा भारी वाटतं. तर या ठिकाणी फक्त मी बेस जो आहे तो पातळ लाटणार आहे. म्हणजे काय आहे, खाताना सुद्धा एक वेगळी मजा येणार आहे. जवळपास बघितलं ना तर थेपल्याच्या साईज मध्ये म्हणजे त्याच टाईप मध्ये आपण पातळ अशी चपाती लाटून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपली मस्तपैकी पातळ अशी चपाती लाटून झालेली आहे. ही चपाती पातळ लाटल्यानंतर ती फुगू नये यासाठी आपल्याला त्यावर म्हणजे फॉर्कने छान असे ठसे उमटवून घ्यायचे आहेत. म्हणजे काय आहे, ही पोळी फुगणार नाही. त्यामुळे आपल्याला फॉर्कच्या साह्याने जेवढ्या ठिकाणी मारता येतील तेवढे आपल्याला फॉर्कच्या साह्याने ठसे उमटवून घ्यायचे आहेत. तर मी पाठच्या आणि पुढच्या दोन्ही साईडला या चपातीला होल पाडून घेतलेले आहेत. आता ही आपल्याला तव्यावर छान अशी भाजून घ्यायची आहे. तर ज्याप्रमाणे आपण चपाती भाजतो त्याचप्रमाणे आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. पोळी आपल्याला एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि दुसरी साईड थोडीशी कचवट असताना आपल्याला ती पलटी मारून घ्यायची आहे. तर आपण एका साईडने पहिले व्यवस्थित अशी चपाती आपण भाजून घेऊया. त्याचं कारण असं, नाहीतर मग पिझ्झाचा जो बेस म्हणजे आपला जो थेपला आहे त्याचा बेस हा जास्त करपला जाईल, यासाठी आपल्याला थोडीशी एक साईड कचवट असताना थोडी पलटून घ्यायची आहे. म्हणजे काय, ती खालची बाजू शिजली सुद्धा जाईल आणि आपली चपाती म्हणजेच पोळी करपणार सुद्धा नाही. आता यावर आपण जे बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो आहे आणि तसेच कोथिंबीर ते सगळं यावर घालून घ्यायचं आहे. तर सगळ्या ठिकाणी व्यवस्थित स्प्रेड होईल अशा प्रकारे आपण हे सगळं घालून घेतलेलं आहे, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. आता ही रेसिपी अजून चटपटीत आणि मजेदार बनवण्यासाठी मी यावर थोडंसं मोझरेला चीज घालून घेणार आहे. म्हणजे काय, खाताना एक लहान मुलांना किंवा आपल्याला सुद्धा एक वेगळी मजा येईल. तर या ठिकाणी माझ्याकडे दोन्ही चीज होते त्यामुळे मी मोझरेला चीज सुद्धा घातलेलं आहे आणि तसंच चीज क्यूब सुद्धा घातलेलं आहे. तर आपण यावर चीज क्यूब सुद्धा छानपैकी खिसून घालूया. म्हणजे आपली जी डिश आहे ती अजून भारी बनेल. आता हे सगळं घालून झाल्यानंतर आपल्याला यावर एक ते 1.5 मिनिटं छान अशी वाफ द्यायची आहे. म्हणजे आपलं जे चीज आहे ते बऱ्यापैकी मेल्ट होईल. आणि या स्टेजला आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे. वाव, तुम्ही येथे बघू शकता आपलं मोझरेला चीज आणि छानपैकी दुसरं सुद्धा चीजचं क्यूब मेल्ट झालेलं आहे. तर आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण आपली दुसरी पोळी सुद्धा करून घेऊया. आता काय करायचं आहे, पोळीची एक साईड एकदम छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आणि जी कच्ची बाजू असते ना ती आपल्याला खाली ठेवायची आहे. म्हणजे काय, तोपर्यंत आपली खालची बाजू आहे ती करपणार सुद्धा नाही आणि गॅस ह्या वेळेला आपल्याला स्लो करायचा आहे. आणि मग सगळे इन्ग्रेडियंट आहेत म्हणजे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर जे काही आहे ते सगळं व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे. बघितलीत ना, एकदम सोपी आणि छान पद्धत आहे. शिवाय पटकन सुद्धा होते आणि खरं सांगू ना, बनवल्या लगेचच ही संपली सुद्धा डिश. मुलं अगदी आवडीने खातील एवढी छान रेसिपी तयार होते. अशाच प्रकारे आपण दुसरा सुद्धा आपला मिनी पिझ्झा तयार करून घेतलेला आहे. आता तो सुद्धा छानपैकी त्याच्यातचं चीज जे आहे ते मेल्ट झालेलं आहे. आता ते सुद्धा आपण एका प्लेटवर काढून घेऊया. वाव, दिसायलाच एवढं भारी दिसतंय ना. आता दोन्ही सुद्धा प्लेट आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता एक छोटंसं अजून चटपटीत बनवण्यासाठी मी यावर थोडी शेव घालून घेणार आहे. म्हणजे काय, अजून ते दिसायला सुद्धा छान दिसेल आणि टेस्टला सुद्धा अजून छान लागेल. तर या ठिकाणी मी 0 साईजची जी बारीक शेव असते ती यावर घातलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशाच प्रकारे टोमॅटो फ्लेवरचा मिनी पिझ्झा ट्राय करून बघा. तर येथे आपली जी पहिली आहे रेसिपी ती तयार झाली आहे. ती आपण न तळता केलेली आहे. शिवाय चटपटीत बनवण्यासाठी आपण त्यावर मोझरेला चीज प्लस अशी शेव अशा प्रकारे छानपैकी डेकोरेट केलेली आहे. तुम्हाला यातला एक पीस मी कट करून दाखवते. खूपच छान आपला मिनी पिझ्झा येथे तयार होतो, तो सुद्धा टोमॅटो फ्लेवरचा. तर येथे आपली पहिली रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. आता उरलेला जो गोळा होता त्याचे मी 4 गोळे करून घेतलेले आहेत. आपल्याला मोठ्या साईजचे ते गोळे करायचे आहेत आणि चपातीप्रमाणे पातळ जेवढे लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे. मी आता हा गोळा पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला जेवढं पातळ लाटता येईल तेवढी ही चपाती आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे. आणि आता जी ही रेसिपी करतोय ना ती लहान मुलांना एवढी आवडणार आहे ना की ते बाहेरचं कुरकुरे, चिप्स असं काही वेगळं खाणारच नाही. एकदा या रेसिपीची चव लागली ना की सारखं सारखं तुम्हाला हेच बनवायला सांगतील, एवढी छान रेसिपी तयार होते. तर जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी मी येथे चपाती पातळ लाटून घेतलेली आहे. फॉर्कच्या सहाय्याने आपल्याला यावर ठसे उमटवून घ्यायचे. म्हणजे काय, आपण जी रेसिपी करणार आहे ती फुगणार नाही आणि छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होईल. आता या ठिकाणी आपल्याला पिझ्झा कटर किंवा सुरी, पण मी या ठिकाणी दिवाळीची जी फिरकी असते त्याच्या सहाय्याने स्ट्रिप्स कट करून घेणार आहे.
तर सर्व पोळीचे आपण अशाच प्रकारे स्ट्रिप्स कट करून घेऊया. आता अशा प्रकारे स्ट्रिप कट करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यातल्या अर्ध्या स्ट्रिप्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि या स्नॅक्सला छान आकार देण्यासाठी आपण याला त्रिकोणी आकारामध्ये कापून घेणार आहोत. तर आपण यातली एक स्ट्रिप घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपण ट्रायंगल शेपमध्ये या स्नॅक्सचा शेप कट करून घेतोय. म्हणजे काय दिसताना सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि मुलांना सुद्धा खूप आवडेल. तर तुम्ही इथे बघू शकता आपण अशा प्रकारे याचे त्रिकोण कट करून घेतलेले आहेत. सर्व स्ट्रिपचे अशाच ट्रायंगलमध्ये आपण सगळे स्नॅक्स कट करून घेऊया आणि असा हा शेप कट करून झाल्यानंतर आपल्याला हे सगळे स्नॅक्स आता तळून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी गॅसवर अगोदरच कढई ठेवलेली आणि तेल गरम करून घेतलेले. तेल हे मीडियम गरम असले पाहिजे आणि आता आपण जे कापून घेतलेले ट्रायंगलचे शेप्स आहेत ते सर्व यामध्ये तळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि सगळ्या बाजूने छान असे हे ट्रायंगल्स तळून घ्यायचे आहेत. आपण फॉर्कच्या साहाय्याने त्यावर ठसे मोठवल्यामुळे ते अजिबात फुगणार नाहीत आणि छानपैकी कुरकुरीत तयार होतील. फक्त हे स्नॅक्स आपल्याला कढईत घातल्यानंतर सतत हलवत राहायचे आहेत. म्हणजे काय होईल सगळ्या बाजूने ते छान असे तळले जातील. आपल्याला गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे, अजिबात फास्ट करायचा नाही, नाहीतर मग ते करपतील. तसेच आपल्याला झाराच्या साहाय्याने हे सतत तेलामध्ये ढवळत राहायचे आहेत, म्हणजेच हलवत राहायचे आहेत. आता हे सगळ्या बाजूने व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत. आता ह्यातलं सगळं तेल व्यवस्थित निथळून एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर आपण हे सगळे स्नॅक्स टिश्यू पेपरवर काढून घेऊया. तर इथे आपली पहिली बॅच रेडी झालेली आहे. अशाच प्रकारे आपण दुसरी बॅच सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे तेलामध्ये घालून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या बॅचचे स्नॅक्स सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे ढवळत राहायचे आहेत, म्हणजे काय ते कुरकुरीत तयार होतील. तर अशा प्रकारे आपली दुसरी बॅच सुद्धा तळून तयार झालेली आहे आणि सर्व स्नॅक्स आपले तळून सुद्धा रेडी झालेले आहेत. तुम्ही येथे बघू शकता आकाराने सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत आणि चवीने तर एकच नंबर. खरंच तुम्ही सुद्धा ट्राय करून नक्कीच बघा. तर तुम्ही याचा कुरकुरीतपणा आणि क्रिस्पीनेस नक्कीच बघितला असेल, म्हणजेच ऐकला असेल. आता हे स्नॅक्स खायला असे सुद्धा खूप छान लागतात, पण अजून चटपटीत बनवण्यासाठी मी यामध्ये थोडेसे मसाले घालणार आहे, त्यामुळे आपल्या या स्नॅक्सची चव दुपटीने वाढेल. तर हे सर्व स्नॅक्स आपण एका स्टीलच्या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही याचा आवाज ऐकूच शकता. छान कुरकुरीत क्रिस्पी आणि तसेच महिनाभर टिकणारे आपले येथे स्नॅक्स तयार झालेले आहेत. तर यामध्ये मी चवीपुरता थोडासा पेरी पेरी मसाला आणि थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. आता हे मसाले व्यवस्थित लागण्यासाठी आपल्याला बाउलमध्ये म्हणजेच या स्टीलच्या बाउलमध्ये व्यवस्थित असे हलवून घ्यायचे. तर ते आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. हे मसाले घातल्यानंतर हे स्नॅक्स एवढे छान लागतात ना की लहान मुलं सारखीच बोलतील की आई पुन्हा हे बनवणार. आणि खरंच तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, खूपच छान ही रेसिपी तयार होते. त्यातील एक ट्रायंगल मी स्नॅक्स उचललेला आहे आणि तो तोडून बघितल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान क्रिस्पी आणि कुरकुरीत. आणि खाऊन बघितल्यानंतर तुम्हाला आवाज तर आलाच असेल. तर तुम्हाला माझ्या आजच्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.